मैत्रिणींनो, स्वयंपाकघरामध्ये शिरल्यावर सगळ्यात आधी लक्ष जातं ते म्हणजे आपल्या चकचकीत रॅकवर आणि त्यावरच्या स्टीलच्या डब्यांवर. पण हे डबे कायम असेच नव्यासारखे चमकत राहतात का? आपण रोज भांडे घासतो, पण काही दिवसांनी स्टीलची जी चमक असते तर ती कमी होते आणि त्यावर पाण्याचे पांढरे डाग पडतात किंवा नळ काळवंटतात. आज मी तुम्हाला असं एक गुपित सांगणार आहे की ज्याने तुमच्या घरातील स्टीलची भांडी असो, डब्बे असो किंवा पाण्याचे नळ असो, सर्व काही आरशासारखं चमकेल. आणि विशेष म्हणजे यासाठी लागणारी वस्तू तुमच्याच घरामध्ये आहे. बऱ्याच जणींना अशी सवय असते की रॅकवरचे डब्बे 5-6 महिने झाले की एकदा सर्व खाली घ्यायचे आणि घासून काढायचे. हे थोड्या दिवस नव्यासारखे दिसतात, परंतु काही दिवसांनी परत या डब्यांवरती डाग दिसायला लागतात. तुम्ही ह्या डब्यांवरती पाहू शकताय की कसे डाग दिसत आहेत किंवा धूळ जमा झालेली आहे. परंतु जर तुम्ही ही मॅजिकल जेल तुमच्या डब्यांवरती वापरलं तर तुमचे डबे नव्यासारखे चमकतील, त्यांना एक वेगळी चकाचक येईल आणि त्याचबरोबर बऱ्याच दिवस राहूनही यावरती धूळ जमा होणार नाही किंवा कोणतेही डाग पडणार नाहीत. तर कोणतं आहे ते मॅजिक जेल पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, पहा हे पातेलं. किती घासलं तरी यावरचे हे जे काळे डाग आहेत तर ते जात नाही आहेत आणि या पातेल्याला चमकसुद्धा नाही आहे. आता मी हे गुपित जे मॅजिक इथं वापरणार आहे तर याचा उपयोग मी ह्या पातेल्यांवरती करणार आहे, कारण की खरंच हे लिक्विड इथे काम करत आहे की नाही हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. हे खूप जुना डाग आहे. हा किती वेळा मी घासण्याचा प्रयत्न केला आहे घासणीने, परंतु तरीसुद्धा निघत नाही आहे. पण ह्या जेलने खरंच निघते का नाही प्रत्यक्ष कृती करून पाहणार आहोत. मैत्रिणींनो, मॅजिक लिक्विड तयार करण्यासाठी आपल्याला घरामधल्या 3 वस्तू लागणार आहेत. पहिली वस्तू आहे ते म्हणजे कोलगेट. हो मैत्रिणींनो, आपल्याला कोलगेट लागणार आहे आणि हे फक्त कोलगेट लावून भांड्यावरती चालणार नाही, तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा इथे वापरू शकता. तर मैत्रिणींनो, जेव्हा आपण हे मिश्रण तयार करतो तेव्हा त्यामध्ये फेस येतो. म्हणजे जेव्हा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र येतात तेव्हा त्यांची रिॲक्शन होते आणि त्याच्यावर फेस यायला लागतो आणि हाच फेस आपल्या हट्टी डागांचा शत्रू असणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे किंचितभर कोलगेट. कोलगेट काय करतं, आपल्या भांड्यांना चकाकी आणण्याचं काम करतं आणि डागांचा शत्रू तर आहे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा. या 3 गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा डाग निघतात भांड्यावरचे आणि नवीन चकाचीकसुद्धा येते भांड्यांना. मग तुम्ही हे मिश्रण तुमच्या भांड्यांवरती, डब्यांवरती, तुमच्या नळावरती किंवा तुमच्या जळालेल्या भांड्यांवरती सुद्धा वापरू शकता. तर मैत्रिणींनो, आता मी हे मिश्रण माझ्या जळालेल्या पातेल्यावरती लावत आहे. तुम्ही खालून पाहता आहेत की यावरती कसा गोल तयार झालेला आहे आणि हाच गोल आपल्याला इथून काढून टाकायचा आहे. मैत्रिणींनो, तयार केलेलं हे लिक्विड खरंच काम करणार आहे का, की माझी मेहनत वायाला जाणार आहे, हे तुम्हाला अवघ्या 2 मिनिटांमध्ये समजणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय की पातेल्याच्या पाठीमागे किती जिद्दी आणि चिकट आणि हट्टी डाग आहे. पण हा डाग काढण्याचं काम खरंच हे लिक्विड करणार आहे का? तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मी 3 मिश्रण एकत्र केलेलं आहे. कोलगेट, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा आणि हेच मिश्रण मी चमच्याच्या साह्याने पातेल्याच्या पाठीमागे लावत आहे. हे मिश्रण मी 5 मिनटं असंच ठेवणार आहे. 5 मिनटानंतर मला जाणवतंय की पातेल्याच्या जो पाठीमागचा खालचा काळवटपणा आहे तर तो सोडायला सुरुवात झालेली आहे. परंतु हा खूप जुना जिद्दी डाग असल्यामुळे हा सहजासहजी निघणार नाही. यामुळे परत एकदा चमच्याच्या साह्याने मी याला गोल फिरवत आहे, जेणेकरून कुठे जरी जास्त राहिलं असेल डाग तर तो निघण्यास मदत होणार आहे. म्हणजेच माझी मेहनत वायाला जाणार नाही, तर हे काम नक्कीच करणार आहे असं मला वाटतंय. परंतु आपण पुढे प्रत्यक्ष पाहणारच आहोत की खरंच याने काम केलेलं आहे की नाही ते. बऱ्याच वेळेस आपण भांडे घासण्यासाठी महागातले पॉलिश घेतो किंवा पितांबरीची वापर करतो. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बाळाचा सुद्धा आवाज येत असणार आहे. परंतु आपल्याला महागातले वस्तू खरेदी न करता घरच्या घरी मॅजिक गोष्टी वापरून आपले भांडे स्वच्छ करायचे आहेत. आता फक्त 1 रुपयाचं कोलगेट तुमचं काम फत्ते करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही येथे पाहू शकताय की माझ्या पातेल्याच्या पाठीमागचा जो काळवटपणा आहे तर तो 100% नाही, फक्त 50% निघालेला आहे. कारण की मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की हा खूप जुना आणि जिद्दी चिकट डाग आहे. आता हा काढण्यासाठी मी इथे
माझी घासणी घेत आहे तारेची आणि या तारेच्या घासणीने फक्त यावरती हलक्या हाताने मी घासत आहे. जास्त जोर न लावता मी फक्त हलक्या हाताने यावरती घासणी फिरवत आहे, जेणेकरून हा डाग निघण्यासाठी मला मदत होईल. मैत्रिणींनो, अवघ्या काही मिनिटामध्येच तुम्ही पाहू शकताय यावरचा डाग पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. म्हणजेच मैत्रिणींनो, हे मॅजिक जेल नक्कीच काम करतं. तुमचे कितीही जिद्दी चिकट डाग असू द्या, जाळलेलं पातेलं असू द्या, हे निघण्याचं काम हे मॅजिक जेल नक्की करणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देत आहे. जर तुम्हाला वाटलंच की तुमचे पातेल्याचे डाग किंवा भांड्यावरचे डाग एवढं लिक्विड लावूनही निघत नाही आहे, तर तुम्ही परत एकदा लिक्विडची क्वांटिटी वाढवायची आहे आणि 5 ते 10 मिनटं परत तुम्हाला त्या भांड्यावरती हे लिक्विड लावून ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनटानंतर परत एकदा तारेच्या घासण्याने याला स्वच्छ घासून काढायचं आहे, जेणेकरून जे तुमचे 50% डाग निघलेला होता तर तो अजून निघेल आणि 20% तुमचे भांडे हे स्वच्छ होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की यावरचा बिफोर आणि आफ्टर फोटो मी तुम्हाला इथे दाखवत आहे. सुरुवातीला ह्याच डाग किती काळवंटलेला होता, किती काळा होता आणि आता तुम्ही पाहू शकताय पातेल्यावरती जो काळा डाग आहे तर तो बऱ्यापैकी गेलेला आहे. म्हणजेच हे लिक्विड जेल नक्कीच काम करतं. आणि आता वेळ आलेली आहे रिझल्टची. बापरे! तुम्ही पाहू शकताय यामध्ये कशी चमक आलेली आहे. मगाशी हे पातेलं कसं होतं आणि आता हे कसं दिसतंय. यामध्ये माझा चेहरा स्पष्ट दिसतोय आणि यावरती चमक आलेली आहे आणि यातला डाग 20% गेलेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. हा जुना डाग असल्यामुळे थोडा वेळ घेत आहे, पण तो हा सुद्धा डाग नक्की जाईल. जर नवीन डाग असेल तर तो चुटकीशी सॉल्व्ह होणार आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही आयडिया हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डिजिटल हेल्पलाईनच्या प्रत्येक मैत्रिणींनी ही आजच करून बघायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, व्हिडिओला आपल्या ग्रुपवरती शेअर करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला अशाच एका वस्तूपासून घर कसं थंड ठेवायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे, जे तुमच्या घरातच आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.